आपले TNT न्यूजमध्ये स्वागत आहे। बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। आंदोलन करण्याचा उद्देश हा धनाजीरावांचा साप शुद्ध असल्या कारणानं प्रत्येक वेळी त्यांचं इथं वाडीमध्ये पूर परिषद घेतलेली होती, तरी सुद्धा सरकारनं ही जी गंभीर दखल घेतली नाही। मगाशी धनाजीराव म्हटले की वाडीचं अतोनात नुकसान झालेलं आहे, पेटेतील असेल, मेवा मिठाचे असेल किंवा शेतकरीचे असेल, या असं अतोनात नुकसान झालेलं आहे की ती जी या पुराच्या ह्याच्यातनं जी मुदतीला भरून निघणार नाही। आता उदाहरणार्थ म्हटलं तर आमचे मित्र अमृत अनुजे 1 एकर आता तिने अल्ल केलेलं होतं का, तर कुठं जर 4 पैसे येतील उसाला कंटाळून तिने या बाकीच्या माळव्याकडे किंवा अशा ह्याच्याकडं वळलेलं होतं, तरी सुद्धा आज म्हणजे अंकुश आणि सर्व शेतकरी वर्ग 2021 पासून सातत्यानं याच्यावर कार्यवाही करतोय, पण शासन त्याची दखल घ्यायला तयार नाही आहे। जसं मगाशी धनाजीराव साहेब सांगितले की आज शासन काय करायला लागलेलं आहे, तर इकडचा मलिदा गोळा करायचं काम, आणि ज्यावेळी महापूर येतो त्याच वेळी तिकडून टपकतात साहेब, फोटो सेशन होते आणि निघून जात आहेत। पण हेच जर नियोजन करायचं असेल तर महापूर येण्यापूर्वी 4 महिने अगोदर आणि ही समिती नेमून त्याच्यावर जर तोडगा काढला तर हे चांगलं हे चौ तालुक्यातली 43 खेडे आहेत ही महापूर मुक्त होतील अशी अपेक्षा आमच्या ह्या शो तालुक्यातून आहे। जे 43-44 गावं 2005, 2019, 2021, 2024 पण प्रत्येक वेळी हा असा, आणि एकदाच जर शेतकऱ्याचं नुकसान झालं तर साधारणपणे तो शेतकरी 3 ते 5 वर्ष मागे जातो ते भरून काढायला परत, आणि यांची मदत येते तुटपंजी 100 कोणत्याला 200, 300, 400 रुपये येते। तो जे नुकसान झालंय ते बाहेर काढायला सुद्धा परत नाही तेवढं, आणि पिकाचं नुकसान झालं तर हे वेगळंच आहे। त्यामुळं आज या शासनाला जाग आणण्यासाठी आज आपण इथं, माझं तर मत असं आहे सगळ्यांनी पुढेच मारूया आणि एकदा दाखवूया की इथला शेतकरी वर्ग हा माणूस किती वैतागलेला आहे। धन्यवाद। नरसीवाडीनी हा का पहिला पूर बघतोय असं नाही, शिरोळ तालुक्यात ह्याच्या आधी सुद्धा पूर येत होते। 2005च्या आधी कित्येक तरी पूर आलेत, देव गावात आलेत, 94ला आलेत, 96ला आलेत, 97ला आलेत, सलग येत होते। खरं नदी पात्रात पाणी 2 दिवसात पात्रात जात होतं। 2005 नंतर नदी पात्रात पाणी जाण्याचं नावच घेत नाही, फुटाफुटानी वाढतंय आणि इंचांनी कमी होते। रोज इथं लोक अशी हे बघत बसलेले असतात, अरे 1 इंच कमी झालं, आनंद व्यक्त करतात, दुसऱ्या दिवशी अर्धा इंच कमी होतं। ह्याला कुठंतरी कारणीभूत हे आलमट्टी धरण किंवा हिप्परगी 2005ला हिप्परगीचा दुरुस्तीच्या नावाखाली तिने धरणच बांधलेलं आहे, ते आहे बंधारा। तर ह्या गोष्टीसाठी प्रशासन जबाबदार आहे। आता इथली लोक पुरात जी अडकले ती लोक बाहेर गेलेली आहेत, त्याच्यासाठी या प्रशासनाने काय केलंय, आपल्या या तहसीलदारांनी काय केलेलं आहे, त्यांचा कुठं राहण्याची सोय केली, त्यांची जेवणाची सोय केली, त्यांचं रोजची जनावरं जी शेतकरी वर्ग आहे त्यांची जनावरं नेलेली आहेत त्यांच्या वैरण पाण्याची सोय केली। सामाजिक कार्यकर्ते काही ठिकाणी आहेत त्यांनी त्या लोकांची सोय केलेली आहे जेवणाची। सरकार म्हणून काय करते, तर ह्यांच्याकडे आता आपत्कालीन निधी म्हणून एवढा येतोय की 1 रुपयाचा मोळा तुम्ही 100 रुपयाला घेतला तरी कुणी विचारता येत नाही, इतका पैसा ही ढापतात अधिकारी। ह्या रांडेजांना शिव्या द्यायची हे होते, पगार लाख 2-2 लाख रुपये आहे, गांडी खाली खुर्च्या गरम करतात, आणि ही आता पुरात ही तिडक आहे, तिडक लोकांची वैतागलेत लोक, त्यांच्यासाठी काय करतात ही आमची नोकर। देश स्वतंत्र झाल्यावर ही प्रजा सगळी मालक आहे, ही नोकर आहे, यांना पगार देतोय, तर ही काहीच करत नाही, फक्त खुर्च्या गरम करणे, आणि ह्या मीटिंगला जातोय त्या मीटिंगला जातोय, बोंबलत ही काय करतात यांचं काही माहिती नसेल। तर आता इथं जो काही निर्णय असेल, पाटबंधारेचे अधिकारी इथं कोण असतील, ऐकत असतील, त्या पळून गेले असतील, त्या येणार असतील, तिने निर्णय द्यावा, त्याशिवाय इथून कुणीही हलणार नाही। आम्ही तरी पाण्यातच बसणार आहोत, मांडी गुडघ्यावर पाण्यात। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी
TNT न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.